मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एक धमाकेदार ब्लॉग सोबत. आणि मित्रांनो, आज आपण आलो आहे रिटायरमेंट सेरेमनीमध्ये. आणि मित्रांनो, रिटायरमेंट सेरेमनी कोणाची आहे तर माझ्या काकांचीच आहे, रमेश नारायण वाघे. आणि मित्रांनो, आज आहे 31 मे आणि त्यांचा रिटायरमेंट दिवस आहे. तर मित्रांनो, आपण सेरेमनीमध्ये आलो आहे आणि बघू शकता खूप छान आणि सुंदर अशी सजावट केलेली आहे. आणि मित्रांनो, त्यांनी आपली 34 वर्ष मुंबई पोलीस सागरी सुरक्षा विभागामध्ये दिलेली आहेत आणि तीसुद्धा एकदम कर्तव्याची आणि गौरवशाली अशी. आणि मित्रांनो, आज त्यांची रिटायरमेंट सेरेमनी आपण बघणार आहोत. तर त्यांच्याकडनं पण आपण जाणून घेऊ की कसं होतं त्यांचा 34 वर्षाचा प्रवास. आणि आत्ता कार्यक्रम काय असणार आहे तर आता रॅली निघणार आहे. तर आपण आहोत आता कपरेड मुंबईमध्ये मच्छीमार नगर. तर आता जातो आहे, त्यांची रॅली निघणार आहे. रॅली निघणार नंतर मग इथे येणार आहोत. तर हा बघा हॉल किती खूप सुंदर असा सजवला आहे, बघू शकता. आणि इथे आपली ओल्यांची नौका आणि इथे बसण्यासाठी अरेंजमेंट बघू शकता, खूप सुंदर अशी अरेंजमेंट केली आहे. तर मित्रांनो, इथे आल्यानंतर आपला सत्कार समारंभ होणार आहे. तर तेच आपण ह्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. तर चला मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला, लेट्स गो.
जय वनिता रमेश वाघे यांच्या मार्फत सत्कारमूर्ती रमेश वाघे यांच्याकरता भेटवस्तू काढून देते आम्ही अभिनय पेटवणार काय ना
मान्यवर आणि रमेश नारायण वाघे यांच्या सत्कार सोहळ्यासाठी गावातून आलेले सर्व मित्रमंडळी, नातेवाईक, आज ऐक्यवर्धक मंडळाचे सगळे सभासद ज्यांनी या सोहळ्यासाठी घेतलेली मेहनत, त्या सर्वांचा मी अत्यंत आभारी आहे. रमेश वाघे हा एक अत्यंत मनमिळावू असा सर्वांचा लाडका मित्र आहे. पोलीस दलातील नौका विभागात काल आपण अशाच एका मित्राला सत्कार सोहळ्यातून निरोप दिला. तेही नौकादलामध्येच काम करत होते आणि ते देशसेवेलाही हातभार लावला. त्याचप्रमाणे रमेश साई या पोलीस दलातून संपूर्ण महाराष्ट्राला पहिल्याने देशालाही त्याचा हातभार लागलेला आहे. शिस्त, निष्ठा आणि समर्पणाचा सहयोग म्हणजे काय, ही त्यांची वर्दी. त्या वर्दीला त्याचा मान राखून, त्या वर्दीशी एकनिष्ठ राखून आणि काही वाईट गोष्ट न करता आज तो 34 वर्षाची गौरवशाली सेवा देऊन पोलीस दलातून सेवानिवृत्त होत आहे. त्याचं कर्तव्य असं की त्याबरोबर निष्ठा, कर्तव्य आणि अहोरात्र मेहनत घेऊन या पोलीस दलातील नौका विभागात त्यांनी या महाराष्ट्राला लाभलेला अथांग सागर आणि सागरी किनारे यांची संरक्षण करून त्यांनी पर्यायाने आपल्या सगळ्यांची संरक्षण दिलेलं आहे. अशा या माझ्या लाडक्या पोलीस अधिकाऱ्याला माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. उपस्थित मान्यवर आणि आजचे सत्कारमूर्ती रमेश नारायण वाघे हे पोलीस दलातील प्रदीर्घ अशी 34 वर्ष सेवा करून आज रोजी सेवानिवृत्त होत आहे. तरी त्यांना पुढील आयुष्यासाठी माझ्या परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. एका बाजूला मुक्त जीवन जगण्याचा आनंद, तर दुसऱ्या बाजूला ज्या परिवारामध्ये आपण 34 वर्ष सेवा केली त्या परिवारापासून अलिप्त व्हावं लागणं, याचं मनामध्ये असलेलं दुःख. रमेश, 34 वर्ष या मुंबईच्या सीमेचं रक्षण केलं. या मुंबईचं रक्षण करत असताना आपण अनेक प्रसंगाला सामोरे गेलो. जसं 25 जुलै 2005 रोजी या मुंबईमध्ये आलेला महापूर, 26/11/2008 रोजी या मुंबईवरती झालेला दहशतवादी हल्ला आणि 2019 मध्ये आलेली कोरोनासारखी महामारी, या तिन्ही प्रसंगामध्ये पोलीस दलाने अतिउत्तम या मुंबई पोलीस दलाचं काम झालेलं आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पोलीस खात्यामध्ये काम करायचं म्हणजे कधी थोडीशी चूक जरी झाली तरी आपल्याला डोक्यावरती निलंबनाची टांगती तलवार असते. मी आपल्याला थोडं सांगू इच्छितो की परवाच आपण एक तामिळनाडूचा एक निर्णय बघितला की 9 पोलिसांना केवळ निलंबन नाही तर त्यांच्या चुकीमुळे तर 9 पोलिसांना फाशी द्यावी लागली. आणि म्हणून पोलीस दलामध्ये काम करायचं म्हणजे डोळ्यात तेल घालून आणि अगदी प्रामाणिकपणे काम करावं लागतं. जे काम करत असताना काही आपल्या अशा आकांक्षा अपूर्ण राहिलेल्या असतील ते येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करा आणि निश्चितच येणारं जीवन आपलं सुखाचं, समाधानाचं आणि भरभराटीचं जावं असं मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो आणि माझ्या भाषणाला इथंच पूर्णविराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज सेवानिवृत्ताचा दिवस, वयाच्या 58 वर्षी माझे मित्र रमेश वाघे हे सेवानिवृत्त होत आहेत. खरोखर खूपच आनंदाची गोष्ट आहे. पोलीस सेवेमध्ये सेवा करताना भरपूरसे अनुभव आम्हाला आलेले आहेत. यांचा मोटार परिवहन विभाग
यामध्ये ते काम करत होते. मोटार विभागामध्ये त्यांचे प्रमुख पोलीस उप आयुक्त असतात, त्याच्यानंतर सहाय्यक आयुक्त. बरे काम करताना त्याला भरपूरशा अडचणी येतात आणि त्यांचं काम साधं नसून सुरक्षा, समुद्राची सुरक्षा करणे हे महत्त्वाचं काम असतं. त्या सुरक्षा काम करताना जरा सुद्धा चुकी झाली तर त्याला पनिशमेंट, आता आपल्या बंधूंनी सांगितलं कुठली पनिशमेंट मिळते, अशा प्रकारे त्यांच्यावर टपका ठेवला जातो. पण ते टपका न ठेवता त्यांची सेवा अतिशय प्रामाणिकपणे झाली, त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे. जसं की आज वयाच्या 58व्या वर्षी आमचे मित्र रमेश वाघे हे अतिशय प्रामाणिकपणाने काम करून त्यांचा स्वभाव अतिशय सुंदर, कोणालाही कुठेही भेटलं तरी आदराने हाक मारणे, कुटुंबाला हाक मारणे, आणि त्यांचा स्वभाव आजपर्यंत आपण पाहिलाय की एवढं कुटुंब गावावरून सुद्धा आलेलं आहे. आणि पोलीसची सेवा करताना बऱ्याचशा आपल्याला अडचणी येत असतात, पण त्या अडचणीला सामोरं जाऊन त्यांनी उत्कृष्टपणे पोलीस सेवा केलेली आहे. मी त्यांना पोलीस माझ्यातर्फे व श्रीराम सामाजिक उत्कर्ष मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील आयुष्य सुखाचे समृद्धीचे व भरभराट जावो ईश्वरचरणी बोलताना. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाग्यवान आहेत. त्याचा एक मोठं ॲक्सिडेंट झालं होतं मध्ये 5-7 वर्ष अगोदर. कारण एवढं झालं होतं की त्याला त्या संकटातून उठताना खूप भारी पडलं. 7-8 महिने ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि त्या ॲडमिटमधून ते त्यांना सेवा खरोखर तत्पर कामावर रुजू झाले आणि त्यांची कामाची संधी त्यांना मिळाली. कामाचं त्यांना प्रमोशनही होतं, पण त्या टायमाला त्यांना प्रमोशन त्यांना मिळालं ना. 3 स्टार होतं, तो त्यांना 3 स्टार आहे सध्या. आता 3 स्टार मिळाला का मला माहीत नाही, 3 स्टार मिळाला पाहिजे. आणि त्या टायमाला त्याला 3 स्टार हे पोलीस दलातील मोठं पद मिळणार होतं आणि त्याचं ते पद राहिलं ही त्याची दुःखाची बाब आहे. कारण त्या दुःखामध्ये त्याला सावरता झाला नाही, त्याच्यामुळे त्यांना ते पद मिळालं नाही. असू द्या का असे ते त्याला मनापासून मिळालं, पण त्याने सेवा फार चांगल्या रीतीने केली. असे प्रेमळ व्यक्ती खरोखरच या उभ्या आयुष्यामध्ये मी त्यांना खरोखर भरभरून त्याला बघितलेलं आहे. आता मी रमेश वाघेला एकच सांगेन की आता आपला कामाचा आता ताप संपलेला आहे. घरामध्ये आता आपल्याला सपोर्टमध्ये मुलांबरोबर प्रेम करून वागायचं आहे आणि आपलं आयुष्य राहिलेलं हे तिथं देवभक्त आहेतच. देवाची भक्ती करतात, त्यांच्याकडे पूजापाठ होते, त्यांच्याकडे साधनाही होते, हे मी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. मग खरोखरच आता हे परमेश्वराचं चिंतन मनन करण्याचं आपलं वेळ आलेलं आहे. तसंच आपलं आरोग्य टिकवण्याचाही वेळ आहे. कारण आपलं सरसलामत पगडी पचास असं म्हटलं जातं, तर तू त्याच्याकडे लक्ष घाल आणि प्राणायाम योगा करून तुझं अवघडीसाठी सुखसमृद्धीसाठी भरभरणीसाठी जावं याच्याकरता मी तुम्ही देवाकडे प्रार्थना करतो. असं म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषामागे एका सहचरणीचा हात असतो आणि ती सहचरणीमध्ये आमची वनिताताई. खरोखरच या वनिताताईने एवढी उत्तम साथ दिली त्यांना की खरोखरच स्वतः काबड कष्ट करून धक्क्यावर जाऊन 2 पैसे कमवून त्यांना मला ती साथ दिली. मुलांचं शिक्षण घडवलं आणि उत्तमरित्या पूजाला आणि प्रतिवेशला उत्तमरित्या त्यांना शिक्षण पूर्ण करलं, हे त्यांचं सौभाग्याची गोष्ट आहे. मी जाता एकच सांगेन की आता मी जास्त बोलत नाही कारण बोलणारे भरपूर आहेत. मी एवढंच सांगेल की तुमचं ओरड्याच्या सुखाचा ते भरभराटीच्या आणि आरोग्य संपन्न जावं असे मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आणि बोलता जाता तुम्हाला एक काव्य बोलतो. उगता हुआ सूरज आपको रोशनी दे, उगता हुआ सूरज आपको रोशनी दे, खिलती हुई खिले आपको खुशबू दे, हम दे तो दे क्या दे, ईश्वर आपको 100 साल की उम्र दे. एवढं मी माझं भाषण पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वांना माझा नमस्कार. आदरणीय उपस्थित मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि मित्र, माझ्या वडिलांवर प्रेम करणाऱ्या सर्वांना माझा नमस्कार. आजचा दिवस आमच्या कुटुंबासाठी भावनिक आणि अभिमानाचा आहे. माझे पप्पा ज्यांनी अनेक वर्ष प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पोलीस सेवेत काम केले, आज ते सेवानिवृत्त होत आहे. आम्ही आज लहान असल्यापासून ते लहानाचे मोठे झाल्यापर्यंतचा प्रवास आम्ही अनुभवले क्षण आज आमच्या डोळ्यातून दिसत आहे.
आमच्यावर केलेले संस्कार आणि आम्हाला दिलेलं प्रत्येक वचन त्यांनी पूर्ण केलेलं आहे. हा क्षण आमच्यासाठी प्रेरणादायी असेल. सर, खरं सांगायचं तर तुम्ही पोलीस दलात कार्यरत आहात आणि राहणार हेच आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. याचा आम्हाला अभिमानसुद्धा आहे. लहानपणापासून आम्ही त्यांना कर्तव्यनिष्ठ, शिस्तप्रिय आणि धैर्यवान अधिकारी म्हणून पाहिले. कित्येक सण, वाढदिवस, कौटुंबिक क्षण त्यांनी आपल्या कर्तव्यासाठी बाजूला ठेवले, पण कधीही त्यांनी तक्रार केली नाही. समाजसेवा हे तर तुमच्या हाताची धूळ आहे. एक पोलीस अधिकारी म्हणून त्यांनी फक्त गणवेशाची शान नाही तर एक खाकी वर्दीतला देव पण जागा केला आहे. तुम्ही एक चांगली व्यक्तिमत्व आहात हे सर्वांनाच माहिती आहे. तुम्ही कधी कोणाला नाही हा वाक्य तुमच्या तोंडून कधीच आला नाही. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी असता. तुमचा हसरा चेहरा, प्रेमाचे गोड शब्द, स्वभाव व शांतशील व्यक्तिमत्व हे तुमच्या वागण्यातून दिसतं. पप्पा, तुमचा मुलगा म्हणून मला खूप अभिमान आहे. तुम्ही आज निवृत्त नाही तर खऱ्या आयुष्यात आमचे हिरो आहात. तुमची सेवा ही अखंड अशीच चालू राहू दे आणि तुमच्या कार्याला आमचा सलाम. आदरणीय व्यासपीठ उपस्थित सर्व पाहुणे, वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी मित्र आणि माझ्या गावचे कुटुंब परिवार आणि वडिलांचे मित्र परिवार, तुम्हा सर्वांना माझा सस्नेह नमस्कार. आजचा दिवस आमच्या संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अभिमानाचा, तितकंच भावुक आणि डोळ्यात आनंदअश्रू आणणारा आहे. कारण आज माझे वडील रमेश नारायण वाघे पोलीस दलातील आपली 34 वर्षाची प्रदीर्घ कर्तव्यनिष्ठ सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त होत आहे. वडिलांसाठी किती बोलले तरी कमीच आहे. त्यासाठी मी एक छोटीशी चारोळी म्हणते. किनाऱ्यावरती पाय रोवून अथांग सागराशी लढताना एक शिपाई म्हणून सुरू झालात आणि फौजदार बनून घडलात. खाकी वर्दीतील ती शान आणि डोळ्यावरची ती कॅप, सागरी लाटांना झेलत पार केला प्रवासाचा प्रत्येक कॅप. रात्र दिवस समुद्राच्या लाटावर ठेवली पहाऱ्याची नजर. वादळ असो की तुफान, तुम्ही नेहमीच राहिलात हजर. गुन्हेगारांना जबर आणि सागराला दिली सुरक्षा, अशीच होती तुमची अविरत कडक परीक्षा. आज सुटत आहे ती हक्काची बोट, सुटत आहे तो अथांग सागर, पण आमच्या मनात राहील कायम तुमचा कर्तव्यदार आदर. निवृत्तीचा हा क्षण आहे भाऊक, डोळ्यात सुखाचे पाणी. तुमचा हा सागरी प्रवास आहे खऱ्या आहाराची पिराची कहाणी. खाकीला सलाम आणि नव्या प्रवासाला खूप खूप शुभेच्छा. शेवटी मी म्हणेन पोलीस दलाचेही आभार मानते, त्यांनी माझ्या वडिलांना इतकं मान, सन्मान आणि ओळख दिली. आणि पप्पा, तुमच्यासाठी एवढंच म्हणेन, तुमचा संघर्ष आमची प्रेरणा आहे. तुमचा खाकीचा आम्हाला सर्व अभिमान आहे. निवृत्तीनंतरचे तुमचं आयुष्य सुखात जाओ हीच ईश्वराचरणी प्रार्थना. थँक्यू बाबा फॉर एव्हरीथिंग. आम्हा सर्वांना खूप खूप अभिमान आहे. माझ्याकडे तुम्हाला छोटंसं गिफ्ट. सर्वांना माझे नमस्कार. व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर तसेच माझे नातमंडळी आणि सर्वांना माझे नमस्कार. माझे वडील श्री नारायण जोमा वाघे यांना नमस्कार करून मी सर्व अभिवादन करतो. आज माझ्या सेवानिवृत्ती सत्कारानिमित्त सर्वांनी तुम्ही खास करून गावातून आलेल्या नातेमंडळ आणि उपस्थित राहिले याकरता मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे. दापोली तालुक्यातील 5 गावातील माझे जन्म झाले सर्व मोठे भाग्य आहे. उलट मी कोळी समाजा असून माझे आई वडील आणि देवाच्या आशीर्वादाने मी समुद्राशी संबंधी असलेल्या सरकारी खाते लागलो आणि समाजाची सेवा, देशाची सेवा संधी मिळाली. 1992 मध्ये मी भरती झालो आणि आज 31/5 पर्यंत मी 34 वर्ष देशाची सेवा करण्याची संधी मिळाली. यासाठी मी स्वतःला भाग्य समजतो. पोलीस देवात सेवा असताना माझ्या सर्व नातेवाईक आणि समाजाचे मित्रमंडळ सुद्धा मला मदत करण्याची संधी मिळाली. आणि मुंबईमध्ये गावी सुद्धा मला खूप सन्मान मिळाला. ताज ऐक्यवर्धक मंडळ मुंबई हे माझे नातेवाईक आणि समाजातील सर्व मला खूप प्रेम दिला. यामुळे माझ्या आज 34 वर्ष देश सेवा करू
तसेच संपूर्ण प्रवास मला माझ्या पत्नी श्री वनिता आणि माझे मुलगा मंदार तसेच पूजा हे मला चांगले साथ मिळाली, यासाठी मी खूप आभारी आहे. आता मी सेवानिवृत्ती झालो तरी सुद्धा मला शक्य आहे, पण तुमच्या मदतीसाठी सतत मी उभा राहील. आणि पुन्हा एकदा मी 5 ऐक्यवत मंडळाचे आणि श्रीराम नाट्य मंडळ, उत्कृष्ट नाट्य मंडळ यांचे माझ्या नातेवाईकांचे, माझ्या शेजारी आणि मित्रमंडळ सर्व मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. Retirement to you. Happy retirement to you. Happy retirement to you. तर नमस्कार मित्रांनो, आणि आपला कार्यक्रम खूप छान प्रकारे पार पडला आहे. आणि आत्ता माझ्यासोबत आहे ताई आणि भावाजी. तर मित्रांनो, भावाजी काय बोलतो आहे, नात्याने भावाजी आहे, पण मी बाबांचे मित्रसुद्धा आहे, त्याच्यामुळे काका काका बागा करून बोलवतो. तर भावाजी आहेत. तर आता विचारूया भावाजी, तुमचा हा 34 वर्षाचा प्रवास कसा होता? खूप सुंदर. या 34 वर्षात असा प्रवास झाला की असं मला वाटलंच नाही की मी रिटायर होईन. आणि ह्या 34 वर्षात कुठल्या आमच्या कामगारांनी किंवा आमच्या पोलीस दलातील कोणी न त्रास देता मी सुखरूप 34 वर्ष नोकरी केली, आणि याचा मला खूप आनंद वाटतो. आणि ताई, आता 34 वर्ष भावजींनी तर काढले पोलीस खात्यात, आणि सर्वच जण आता बोलत होते की पोलीस खाता हा काही सोपं काम नाही आहे. तर ताई, तू ह्या टायमामध्ये कसं भावजींना मॅनेज केलं आहे, घर मॅनेज केलं आहे, परत आता 2 मुलं आहेत त्यांना कसं मॅनेज केलं आहे? सर्वांना बरोबर मॅनेज केलं आहे. सगळ्यांची सगळी परिस्थिती जाणली, सगळ्यांचं सर्व केलं, सगळं केलं.
तर नाही जमत कारण ते असं कधी बोलत नाही ना बाहेर, त्याच्यामुळे थोडं प्रॉब्लेम होतं. तर भावाजी तुम्हाला सुद्धा पुन्हा एकदा तुमच्या रिटायरमेंटच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तुमचं पुढचं आयुष्य भरभराटीचं आणि सुखीचं समाधानाचं जावं ही माझ्याकडनं शुभकामना. तर थँक्यू. आणि पोलीस खात्याकडून Thank you. सर्वांना, माझ्या आलेल्या गावच्या पाहुण्यांना आणि इथे असणाऱ्या मुंबईतल्या माझ्या 5 ऐक्यवर्धक मंडळाला मी माझ्या पोलीस वर्दीतून सल्यूट मारतोय. थँक्यू.